ह्यो जो राकेश आला की नाही ह्यो अर्धा तास लेट आलाय. काय भावा काय करू जरा आलो निप्पाणीवरून. खरं सांग मी फोन केला तेव्हा उठलेस की नाही. चल लवकर मी 5ला उठलेलो बाबा. 5ला उठून हा 6ला निघलो घरातून. किती थापा लावले त्यांना. मी फोन केला तेव्हा की नाही झोपेत उठलं कोकण. नाही हो. बरं चल विजय आणि सूरज वाट बघायला बस आत. बरं अण्णा आपला पहिला पिकअप होता. आता आपण नेक्स्ट चाललोय शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. विजयला तिथनं उचलणार आणि मग शेवट आपला पिकअप आहे राजारामपुरी. सूरजला तिथनं उचलणार आणि मग आपण चाललोय आज रत्नागिरीला. लांजाला चाललोय. लांजाला काय तिथं तुम्हाला आज मी फिरून दाखवतो. पण अण्णा देवाला नमस्कार करा. जाऊया बा आपण. देवा काळजी घ्या आमची. कुठं आहे म्हटले का माऊली. अरे होय माळ घातले ना भावानं काल. अरे शिवाय देऊ नको. व्लॉग चालू आहे ऐक की. आणि आज शिवाय लईच कमी दिला पाहिजे. कारण काय माहिती आहे का भावानं कॅमेरा तो बसवलाय डॅश कॅमेरा. त्यात ऑडिओ व्हिडिओ दोन्ही रेकॉर्ड होते भावा. अहो लवकर आहे की हो. बरं या लवकर. हे गेटवरचं मामा आता आम्हाला की नाही आमच्याकडे हे असं बघाले की कालू आहे मी. आम्हाला भेटायला आलं. मामा भेटायला आला आम्हाला. हा बोला. या लवकर यावं थांबलोय. हो मामा ते पन्हाळ्याचे विजय गोसावी त्यांना न्यायला आलोय बघा. विजय गोसावी. हा साहेब विजय गोसावी साहेब पैलवान साहेब त्यांना न्यायला आलोय. रूम नंबर किती आहे? ए रूम नंबर किती रे विजया. या लवकर थांबलोय. हो मामा बंद करतो रेकॉर्डिंग. सॉरी मामा ह्या वाघाला ओळखताय. चला या विजय हात बसा. मामा काय आणू गणपती बस ना. प्रसाद आणा फक्त. हो चालते. बाय मामा. ओके. ह्याला म्हणतात ट्रिपचा गेट आहे बघ टोटल. भाऊ कम्प्लीट गोव्याला चाललंय असं वाटलंय मला. तुम्ही आलाय नाही. या पुढे द्या. हा आलो बॅक ठेवा भावा. नाही मी जेन्युअनली सांगाले व्लॉग साठी म्हणत नाही पण हे खरोखर भारी व्ह्यू दिसालाय. होय भारी दिसला. विजय कुठलं भावा गावे. ओके उतरे. आणि भावा एक सांगू मी ह्या म्हणजे रोडने की नाही आलेलो काय 2 वर्षापूर्वी. ह्याला एक बॅक वॉटर आहे पुढं भावा. त्याला लई रोड घाण होता. आता लई रोड चांगला झालाय. पूर्ण कॉन्क्रीटचा भारी झालाय. तुमचं गाव कितीला मी विजय. चालले चला तुमच्या गावापाशी गेलं चालू करूया. बरं विजय तसं काय माझा व्हिडिओ 200च्या वर लोक बघत नाहीत. खरं सांगतो तुला. खरं जर चव्हाणवाडीतनं कोण बघत असला तर विजय खरंच चांगला बरोबर आहे. आई शपथ तुम्हाला सांगतो. आणि काहीतरी मोठं ना विजय ह्यात बोललोय. आता तुझ्या जबाबदारी लक्षात ठेव. अरे ये बरोबर. ही कुठली नदी भाऊ. कासारी कुंभी कासारी तिथे कासारी. ओके नाही हो दिसते. सॉरी चुकून शिवी दिली. पण कसलं पाणी आहे इथं. काय विषय हे. कंचा डॅम. अरे थांब नाही भावा. एक चांगला शॉट पण मिळेल व्लॉग मध्ये. थांब्या नाही येतो. गाडी जाऊ दे खाली सरळ अशी. शैला कसं मारलं माहितीये मला. बरं शैलेश म्हणजे माझा सक्का मोठा भाऊ काय. ते व्लॉग मध्ये कधी तुम्हाला दिसणार नाही कारण ताटतोय. पडद्यामागचा सुतारदा. उगाच खोटं कौतुक करत नाही आहे. पण तुम्हाला सांगू आंबा घाट आणि बाकी घाटांपेक्षा जेन्युअनली अनुस्कोरा घाट भारी आहे. का ते दाखवतो बघा. सलं विषय रे भारी. हे आता बघा ह्यो विषय बघा. ह्यो विषय काय म्हणलास तू. नाही बोल की. 10 रुपये पण आहे खायला पण. विजया भावी अधिकारी आपण. आमची माऊली. हा हे माऊली आहे. नव्यानंच माळ घातलेली आहे. नवीन शोरूम. नाही त्यांचे विषय नंतर घेतला जाईल. मी जे म्हणलो की नाही माझा भाऊ मोठा भाऊ वाटतोय तसं नाही काय. माझा भाऊ लई भारी आहे. त्याचा मला लई जीव आहे. गाडी सुद्धा त्याने की नाही नुसतं एकदा मागितलं आणि तिला विचारलं पण नाही कुठं चाललंय काय. अंदर टाकी फुल करून देते. शैला मला माहिती आहे तू व्हिडिओ चोरून बघतोस माझं पण मी चिडू नकोस काय. मी चेष्टेत म्हणलो काय.
काहीतरी दे 24 तासापूर्वी माळकरी झाला तर तुला फायदा आत्तापासून मिळाला. तासात असू दे होय बघायचं का माळकरी झाल्याचा फायदा 24 तासात झाला की हो. बरं ताई मला सांगा हे डॅम बद्दल काय माहिती सांगू शकता किंवा घाटाबद्दल तुम्ही कधीपासून आहे दादा मला जरा काहीतरी सांगा हा अनुस्कुरा घाट आहे. Yes. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. Okay. इथून पावनखिंड जवळ आहे, विशाळगड जवळ आहे आणि सुंदर असा निसर्ग हे आहे. इथं 5 पांडवांनी आख्यात आहे की 5 पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधलेलं इथं आहे. खरोखर? उगवाई मंदिर म्हणून आहे त्याचं नाव. वाई मंदिर हा उगवाई मंदिर आणि त्या Okay. ठिकाणी एक शिलालेख आहे. तिथे एक बाकीत आहे की ते शिलालेख जो वाचेल त्याच्या खाली एक सोन्याचा हंडा मिळेल असं पूर्व बापरे. वाडवडिलांपासून सांगत आलेले आहे. भारीच की. असा हा निसर्ग सौंदर्य खूप आकर्षक आहे. इथे येतात गोव्यावाली लोक येतात, पुन्हा परदेशी लोक येतात, भारीच की. स्पेन म्हणा आउट ऑफ कंट्रीवाले लोक इथं खूप येतात. आणि हा डॅम कोणता आहे हा माग हे पांगरी म्हणून गाव आहे, नवीन वसलेलं आहे खाली पांगरी. घाटातच. पांगरी गाव आणि खाली तो जो डॅम झालेला आहे अर्जुना डॅम म्हणून आहे, नदी असा प्रवाह तिथं तो वाढवलेला आहे, हे केला अडवलेला आहे. आणि त्या ठिकाणची जी लोक होते ते वरती पुनर्वसन त्यांचं झालेलं आहे. बरोबर परंतु वरती पाणी पिण्याचा अवघड व्हायचंय म्हणून अनुस्कुरा घाटातून पाण्याची स्कीम घेऊन त्यांना पाणी पुरवलं जातं. एवढं सुंदर असं हे केलेलं आहे आणि खूप काही सांगण्यासारखं आहे. वस्ती प्रॉपर हो प्रॉपर वस्ती आता आहेत. बरं मामा थँक्यू. तुमचं नाव? माझं नाव संजय आत्माराम पाटील. हर्षवर्धन मोसले. मी बघा की मी जरी वारकरी नसलो तरी मी शाकाहारी आहे, मला पण लिंबू सरबत ओके ओके मला फ्री मध्ये काहीतरी मिळालेलं आहे. लांजा 20 किलोमीटर राहिले आणि आम्हाला करवंदाचं काय म्हणायचं जाळी करवंदाची जाळी दिसल्या. जाळी का झाड का नाही केवढा आहे बघा झाड. भाऊ भाऊ तुम्ही MPSC करताय भाऊ? हो बरोबर आहे. सांगा का हो जाळी का जाळी आहे भाऊ. ते झुडपाची जाळी असते. ते झाड आहे बघा, आंब्याचं झाड असते. येस 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 येस. आणि तुम्ही ब्लॉग मध्ये घ्या लागलाय ती. होय होय होय. बरं एक करवंद द्या की जरा चांगलं. ब्लॉग म्हणत नाही, ब्लॉग म्हणतात. ब्लॉग ब्लॉग काय ब्लॉग. बरं एक चांगलं दे. तुझ्या व्हिडिओ मध्ये तू घ्यायला लागलाय. एवढं ही जी छोटी छोटी लागते ती गोड लागते. मी छोटी छोटीच खातो ना, मोठं राहू दे. तू माणूस मोठा आहे म्हटलं मोठं दिसते म्हणा ना काय. ॲक्च्युली रत्नागिरीच्या व्लॉगमध्ये पण की नाही मी हे बोललेलो आणि आत्ता पण सांगतो की हा जो रत्नागिरीचा हायवे झाला की नाही खरोखर अप्रतिम झाला आहे. अप्रतिम विषय कट. आणि चांगली गोष्ट आहे की नाही इथे ट्रॅफिक खूप कमी असते. बरं आम्ही लांजाला का चाललो आहे ते तुम्हाला सांगतो. हे ट्रिपचं प्रयोजन काय होतं ते सांगतो. 3 दिवसापूर्वी आमची की नाही MA पूर्ण झाल्या, MA पॉलिटिकल सायन्स. त्याच्यानंतर आम्हाला ट्रिप कुठेतरी काढायची होती आणि काय झालं आमचे मित्र आहेत की नाही भाऊ सूरज पाटील. भाऊ इकडे घे 1 मिनटं इकडे घे. दोस्ताच्या मित्राचं लग्न आहे लांजाला. आमच्या ओळखीचं काय अजिबात नाही पण आम्हाला कुठेतरी ट्रिप काढायची. भाऊ म्हणले चला की विजय कसं चलायचं. आता मस्तपैकी मस्तपैकी लग्नाला जाणार आहे आणि तिथे मस्तपैकी जेवणार आहे. अनोळखी लग्नात असं जेवायची ही माझी पहिलीच वेळ आहे. पण आय होप जेवण चांगलं असेल. आम्हाला बाहेर काढणार नाही, हाकलणार नाही. पण हे जरा उकडते इकडं कोकणात आलं उकडते, नाहीतर मी अति जाड झालो. लग्न झाले पण विषय असा आहे की नाही आत्ता मी जेवताना आम्हाला इथे एक जण म्हणले की त्यांना विचारला मी लांजात बघणार काय. त्यांनी म्हणले लांजात काय बघण्यासारखं नाही, तुम्ही एकतर पावसला जावा, रत्नागिरी किंवा गणपतीपुळे करा. आता रत्नागिरी मी तुम्हाला मागचे फिरून दाखवले. सो एक काम करूया गणपतीपुळेला मी तुम्हाला घेऊन जातो काय. बरं उमेश आणि मानसी तुम्ही जरी सुरतची मित्र असशीला आणि आम्ही की नाही अनोळखी म्हणून आलोय पण आम्ही तुमच्या की नाही लग्नात जेवलोय, पोट भरून आम्ही हाणले. आणि मला हे सांगायचं की नाही जेवण 1 नंबर होतं, खरोखर भारी होतं. मट्टा तर आम्ही लय हाणलाय, जिलेबी पण लय खाल्ल्या. पण एक सांगतो तुम्ही जर हा व्हिडिओ बघणार ज्याची जर बघितला ती शक्यता कमी पण जर बघितला तर तुम्ही कोल्हापूरला आला तर सुरतची कडनं की नाही माझा नंबर घ्या. मला तुम्हाला माझ्याकडनं की नाही जेवण असणार काय, ते पण शाजीला असणार आहे काय 5 स्टार हॉटेलमध्ये काय. आणि विजय जेवण कसं होतं बाबा खरं सांग. अप्रतिम होतं जेवण, मस्त जेवण 1 नंबर केलं. आणि मेन सांगतो आता विजयचं हे पहिलं बुद्धिस्ट वेडिंग त्यानं अटेंड केलेलं. म्हणजे इथं खूप साऱ्या गोष्टी त्यासाठी नवीन होत्या. फॉर एक्झाम्पल इथं विधी मंत्रोच्चार वगैरे काय नसतोय. दुसरी गोष्ट आपण कसं अक्षता टाकतोय तसं इथं की नाही त्यांनी आम्हाला हे काय फुलं दिली, झेंडूची फुलं दिलेली त्याच्या म्हणजे पेटल्स पाकळ्या दिल्या टाकायला. आणि काय वेगळं होतं नवरा नवरी ह्याच्यात होते व्हाईट क्लोथ्स मध्ये होते. आणि काय होतं वेगळं आणि शेवटला आम्हाला मस्त बी लाडू आणि चिवडा दिलाय. लाडू चिवडा दाखव बा.
मस्त मी नाही बुंदीचा लाडू आणि चिवडा आणि प्रत्येकाला एक एक पाकिट मानसीच्या दिलंय. लग्नाचे लाडू खाले होय. असं म्हणता येईल. त्यामुळं मानसी तुम्ही जरी मला ओळखत नसला तरी नक्की तुम्ही कोल्हापूरला भाऊकडनं माझा नंबर घ्या. तुम्हाला नवरा बायकोंना की नाही मस्तपैकी हॉटेलला माझ्याकडनं जेवण आहे काय. बरं चला आता रत्नागिरीत भेटूया का डायरेक्ट. इथं बीचवर आम्हाला की नाही जेलीफिश सापडले. जेलीफिश आहे ना. आत्ता आम्ही आलोय आरेवारी बीचला. ॲक्च्युली मी की नाही वायफळ नावाचा मराठी पॉडकास्ट बघतोय. त्याच्यामध्ये की नाही स्वप्नील जोशी आला आणि त्यानं सांगितलं की आरेवारी बीचचा जो बेल्ट आहे ना तो खरंच खूप भारी आहे. त्यामुळे आम्ही पहिला आरेवारी बीचला भेट द्यायला ठरवलं आणि बीच खरंच सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो काय. बीच की नाही मला एकदम स्वच्छ वाटला आणि की नाही दिसायला की नाही ह्या कठड्यावरून एकदम भारी आहे. आणि इथल्या भारी गोष्टी कुठल्या माहिती आहे काय. हे माझे 3 मित्र तर भारीच आहेत आणि इथल्या भारी गोष्टी काय माहिती आहे काय की तुम्हाला ते वेगळ्या राईड्स आहेत. फॉर एक्झाम्पल उंट आहे आणि तुम्हाला हे पण आहे काय ATV जे म्हणतात की नाही ऑल टेरेन व्हेकल आहे. पुढची गोष्ट की नाही इथं मी पहिल्यांदाच बघितलं आयुष्यात ते म्हणजे की नाही बीचवरती मला की नाही बैलगाडी दिसली. म्हणजे मी कुठल्याच बीचवर याच्या आधी बैलगाडी वगैरे बघायला नव्हती. इथं बैलगाड्याने हां रोपवे पण आहे का इथं. हा जो तुम्हाला की नाही बैलगाडीच्या मागचा जो हा दिसतोय ना टेंट म्हणूया तर हा रोपवे की नाही कुठनं चालू होतो तुम्हाला दाखवतो. हा चालू होतोय ह्या स्पॉटवरनं वरनं चालू होतोय आणि इथनं अखंडपणे इकडं आहे काय. पहिलं दाखव काय विषय आहे कसं वाजवून दाखव. मी पण ट्राय करू. कमॉन अण्णा जमतोय तुला. कमॉन अण्णा हॅलो. ए विजयाने भारी वाजलं. विजयाने देखील भाऊनी एक वाजलं. भाऊ विजय दाखवूया. अरे शिट्टी वाजवूया भावा. बरं मला दाखवाय खरं काय नाही पब्लिकला वाटेल की नाही शिट्टी वाजवल्या. अण्णा या जन्मात जमाय नाही तुला. दोन मोठ्या खाली ज्यांना मला शिकायचं आहे का त्याने ट्युटोरियल आहे. अण्णा जमलं फायनली. चला सगळी बघायला लवकर झाला सगळी बघायला. आरेवारी बीचला की नाही तुम्हाला इथं असा की नाही वॉकवे पण आहे काय. म्हणजे बीचच्या पॅरलल तुम्ही चालत जाऊ शकता निवांत. आणि ही की नाही मोठीच्या मोठी सुरीची झाड आहेत बघा मस्तपैकी. संध्याकाळचं फिरायला निवांत आहे. हे इकडे बीच आणि हा इकडे वॉकवे. हे थांबा की आलो. माझं स्पष्ट मत आहे आरेवारी बीच की नाही हा बीच वरच्यापेक्षा इथं वर्ण खूप भारी दिसतोय काय. वर्ण कसला क्लास दिसतोय हो. एक नंबर रे. होय भावा इथनं चिकना जास्त आहे नाही. पहिला आम्ही गणपतीपुळे मंदिरला चाललोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही बीचवर जाणार आहे काय. मंदिर प्रशासनाचं हे भारी आहे की नाही पिण्याच्या पाण्याची सोय केलं. एक काम एक नंबर केलं. अजून एका गोष्टीसाठी मंदिर प्रशासनाचे आभार की फॅन लावले आहेत त्याच्यामुळे की नाही मस्तपैकी ॲटलीस्ट वारा आहे. इथून मी गणपती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो काय. ट्राय करूया आपण फुल झूम करूया. फुल झूम करूया. नाही दिसणार हे फक्त TVतला दिसायला भाऊ नाही दिसत. गणपतीपुळे बीचवर कंप्लेट जत्रा आहे. जत्रा कंप्लेट म्हणजे लई गर्दी आहे लई गर्दी. आता आम्ही पाण्यात चाललो आहे जे सेन्सोर्ड करणार आहे मी कारण ते दाखवू शकत नाही. आपले फॅमिली व्लॉग्स आहेत. आम्ही मस्त आता एन्जॉय करतो आणि आपण नंतर भेटूया का आता. बाय बाय. आणि हा इथं लॉकरची सोय आहे काय त्यामुळे तुम्ही बिंदास्त या काय सगळं घेऊन कॅमेरा लॉकरला ठेवा. किती रुपयाला मी इथं खाली ॲड करतो किती रुपयाला लॉकर आहे काय. बाय बाय. गणपतीपुळे जायचं चाललोय कोल्हापूरला. तसं मी चिकना दिसतंय नाही भावीच्या वयाच्या मनानं. 4 व्हीलरनं आलो होतो आम्ही मित्र आलो. वाटलं नाही तुला लई पोहल्यामुळं लई वाईट भूक लागल्या. आत्ता मस्त वेळी चहा आणि मारी खात आहे मी. आता बाकी काही प्लॅन नाही आहे. बॅक टू कोल्हापूर कारण की खूप वेळ झाला आहे. बायकापूर वाट बघायला आहेत त्याच्यामुळं आता हा फक्त माझे बायकापूर वाट बघायला आहेत. बाकी कोणाचे नाही. बाकी सगळी निवांत आहेत. आता फक्त कुठेतरी वाटेत थांबणं खायला आणि झालं. आजचा व्लॉग जरा छोटा असणार आहे तुमच्यासाठी आणि तेवढं का तुम्हाला मजा येईल का नाही मला सांगता नाही पण आम्ही लई म्हणजे लई एन्जॉय केलं आणि मी सगळ्यांनी एन्जॉय केलं. मी एकटा म्हणत नाही बॉय. आमचं माऊली
नाही आम्ही खरंच एन्जॉय केलं. आता फक्त की नाही जिथं थांबणार आहे की नाही तिथं आम्ही की नाही अण्णाला जे आम्ही चिडवाले माऊली ते का ते फक्त रिझन सांगतो आणि मग व्लॉग संपवतो काय. बाय बाय. 1:30 वाजल्यात आत्ता घरी पोचायला. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडी तरी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली असेल. पुढच्या व्लॉगमध्ये की नाही असं थोडंफार टाईमपास करूया, एन्जॉय करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये काय. बाय बाय. अण्णा, लांजाच्या ट्रिपमध्ये आम्ही तुला माऊली का म्हणत होतो ते आता सगळ्यांना सांग. कारण का की लांजा ट्रिपचं जायच्या एक दिवस अगोदर मी माळ घातलेली. कारण का माझे आजोबा हे वारकरी होते आणि घरी पण माझी आजी व सगळे वारकरी संप्रदाय द्यायचे. मग त्यामुळे सुद्धा त्यांनी मला पण लहानपणापासून ह्या वारकरी संप्रदायाबद्दल थोडीशी आस होती आणि मला सुद्धा वाटायची की लहानपणापासून की आपण सुद्धा वारकरी झाले. मग ज्या वेळेला मी लहानपणी असताना की माझ्या आजोबा बोलत होते, सांगायचे की आज अण्णा मी पण माळ घालणार. अण्णा म्हणायचे आत्ता नको, मी वारल्यानंतर माझी माळ घाल असे म्हणायचे. मग त्यानंतर त्यांनी ठरवलेलं की मी घालणारच काय बी करून. मग 2 महिन्यापूर्वी माझे आजोबा वारले. मग त्यानंतर मी ठरवले की मी त्यांची परंपरा पुढे चालवणार, म्हणून मी हा निर्णय घेतला आणि मी माळ घातली ट्रिपच्या आदल्या दिवशी. ओके, थँक्यू.